अगदी काल परवाची गोष्ट खानापूर तालुक्यामधल्या आमगाव गावातील हर्षदा घाडी यांच्या बाबतीत घडली। ती दुर्दैवी घटना ज्यामुळे त्या आमगाव गावातील अपुऱ्या सोयीसुविधा आणि दळणवळणाच्या अभावामुळे हर्षदा घाडी आजारी असल्याने त्यांना गावाबाहेर उपचाराकरता गावकऱ्यांच्या मदतीने बांबूच्या सहाय्याने बनवलेल्या तिरडी समान स्ट्रेचरवरून गावकऱ्यांनी आपल्या खांद्यावरून त्यांना चिखले या गावी आणले। वाटेत चालत येताना पायात खाच खळगे, वरून धो-धो कोसळणारा पाऊस या सर्व सार्वत्रिक श्रमातून त्यांना जंगल भागातून वाट काढावी लागली होती। त्यानंतर त्यांना खानापूर येथे तपासणी करून बेळगावतील केली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यात कहर म्हणजे घाडी कुटुंबियांची हलाखीची परिस्थिती, उपचाराचा खर्च न झेपणारा। याबद्दल तरुण भारतने सविस्तर बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केली होती। यानंतर याची दखल खानापूर तालुक्याच्या माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आमगाव गावास भेट देऊन चौकशी करण्याची विनंती केली। याची त्वरित दखल घेत काँग्रेस कार्यकर्ते आज सकाळीच आमगाव गावास पोहोचले आणि रुग्ण हर्षदा घाडी यांच्या घरी जाऊन कुटुंबियाची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या। या प्रसंगी हर्षदा यांच्या प्रसाद व साईल या दोन्ही मुलांशी हितगुज साधले। त्यानंतर डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनतर्फे या मुलांना काही प्रमाणात मदतही केली। दरम्यान आमगाव गावात गेल्यानंतर सर्वप्रथम श्री माऊली मंदिरात जाऊन दर्शन घेऊन गावकऱ्यांशी चर्चा केली। गेल्या 4 ते 5 पिढ्यांपासून आमगाव गाववासीय अनेक अडचणींचा सामना करत आपले खडतर जीवन जगत आहेत, परंतु वन खात्याच्या तांत्रिक अडचणीमुळे आमगाव गावकऱ्यांना अडचणी कमी झाल्या नसून वाढल्या आहेत। आज माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनंतर काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या सोबत गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मात्र आमगाववासीय काही आपल्या अटीसह गाव स्थलांतर करण्यास तयारी दर्शवली आहे। माझं नाव रुपेश श्रीकांत बाळजी, मी इथं अतिथी शिक्षक म्हणून काम करतो। इथली परिस्थिती बघितला तर खूप कठीण आहे सर। ज्या सुविधा मिळायला पाहिजे या गावामध्ये, समजा रस्ते म्हणा, वीज म्हणा आणि काही पाण्याची समस्या म्हणा, उन्हामध्ये अशा भरपूर समस्या आहेत। एकंदरीत आता भारत स्वतंत्र होऊन सगळ्या सुविधा प्राप्त झाल्या, सगळं भारत चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहे, पण आमगावची स्थिती बघितला तर खूप वाईट आहे सर। आत्ता परवा दिवशी बघितला की हर्षदा घाडी म्हणून आजारी असताना तिला शिर्डीच्या आधारे हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं। अशी परिस्थिती न येता, हे जीवन न असता सरकारने आम्हाला कुठेतरी दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करून आमचं चांगलं करावं एवढीच अपेक्षा आहे। आमगाव गावची महिला आजारी पडली होती आणि त्यानिमित्त त्यांना बेळगावला दवाखान्यामध्ये आणण्यासाठी रोडची व्यवस्था नसल्याकारणाने तिरडीतून त्यांना आणावं लागलं आणि आज हर्षदा घाडी ही मरणयातना पत्करून बेळगावच्या केली हॉस्पिटलमध्ये ती आहे। तर त्याची दखल घेऊन आमच्या नेत्या कार्यसम्राज्ञी डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनी आज प्रत्यक्ष जाऊन हर्षदा घाडी यांच्या सासू सासऱ्यांना व त्यांच्या 2 मुलांना भेटून त्यांना धीर द्यावा आणि हर्षदा घाडी यांना त्यांच्या तब्येतीची देवाने चांगली दुरुस्ती करावी अशी याचना डॉक्टर अंजलीताई निंबाळकरने आमगाव गावामध्ये जाऊन करावी अशी सूचना दिली, त्याप्रमाणे मी आलेलो आहे। या संदर्भात अंजली निंबाळकर स्वतः सरकार दरबारी मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणाविषयी चर्चा करून नक्की सकारात्मक मार्ग काढू असं प्रतिपादन केलं आहे। या प्रसंगी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, ॲडव्होकेट ईश्वर घाडी, सुरेश जाधव, दीपक कवणकर, गणेश कुलम, नागेश पाटील, ऋत्विक कुंभार, साईश सुतार यांच्यासह समस्त आमगाववासीय उपस्थित होते।